हे ओबीसी आरक्षण आणि बरोबरच या स्थानिक स्वराज्य संस्था याला घेऊन काय नेमकं आज होणार आहे या सगळ्यांसाठी माझ्याबरोबर ॲडव्होकेट देवदत्त पालोडकर आहेत। हे स्वतः जे आहेत मागच्या काही वर्षांपासून याला फॉलो करतायत। सर नेमकं आज काय होणार आहे, काय नेमके असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती आज जे आहे सुनावणी होणार आहे? बेसिकली आज जी सुनावणी आहे तर ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या प्रलंबित महाराष्ट्रातल्या निवडणुका आहे त्या सर्वांच्या संदर्भामधली आज सुनावणी आहे। यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आता जवळपास निकाली निघालेला आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधील ओबीसींचं जे आरक्षण आहे तर त्याला सर्वोच्च न्यायालयाने बंठी या कमिशनचा जो अहवाल होता त्याला आता मान्यता दिलेली आहे। त्यामुळं फक्त 92 नगरपालिकांपुरताच हा मुद्दा मर्यादित आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्वी जी प्रभाग रचना झालेली होती त्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने म्हणजे 10% वाढीव जागा ज्या झाल्या होत्या त्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती, पण 11 मार्च 2022ला ती सरकारने रद्द केली होती। त्या अध्यादेशाला आणि त्यानंतर झालेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिका एक तो ग्रुप आहे। त्यानंतर 4 ऑगस्ट 2022 रोजी परत सरकारने काय केलं होतं की या सगळ्या ज्या वाढलेल्या सदस्य संख्या आहेत जवळपास 10% त्यांना परत कमी केलं होतं आणि परत कमी करून नव्याने प्रभाग रचना करण्याचा त्यांनी एक कायदा केला होता। राज्य निवडणूक आयोगाने केलेली सगळी प्रक्रिया रद्द केली होती। आता राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी कंप्लायन्स रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेला आहे आणि जो लेटेस्ट एक त्यांनी IA दाखल केलेला आहे की वेळोवेळी तुमच्या निर्देशाप्रमाणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही सगळी कारवाई केलेली आहे, पण हे वेळोवेळी प्रभाग रचनेसंदर्भात किंवा सदस्य संख्या कमी किंवा जास्त झाल्यासंदर्भात जे कायदे झालेले आहेत त्यामुळे आमची सगळी झालेली कार्यवाही ही आता निष्प्रभ ठरलेली आहे। त्यामुळे आता तुम्हीच आम्हाला जे काही ते योग्य आदेश द्या। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचा जो IA आहे त्याच्यावरही सुनावणी होणं आज अपेक्षित आहे आणि सर्वोच्च न्यायालय जे आता निर्देश देईल त्याप्रमाणे निवडणुकीचा पुढचा मार्ग मोकळा होईल असं वाटतं। वेगवेगळे राज्य सरकार चेंज झाले आहेत, वेगवेगळ्या पिटिशन्स फाईल केले गेले आहेत, तसंच नव्हे तर पूर्ण देशभरात पण असे 19 राज्य आहेत जिथे अशा आणि हे पहिल्यांदाच कधीतरी झाले असतील जेव्हा अशा लोकल पोल्स इतक्या रखडल्या। नाही, बेसिकली महाराष्ट्रामध्ये असं कधी झालं नव्हतं, पण कोविड नंतर आणि त्याच्यानंतर हे वेगवेगळे प्रकारचे जे कायदे झाले त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये निवडणुका रखडल्या। मात्र महाराष्ट्र हे कायम पायोनियर स्टेट होतं, पण हे करत असतानाच एक दुसरी एक PIL आज आहे इशाद या संस्थेने दाखल केलेली। त्यामध्ये साधारणतः असं लक्षात आलं की सगळ्या भारतभरच या निवडणुका ह्या रखडतात। वास्तविक पाहता 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे त्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीचा दंडकच असा आहे की प्रत्येक राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोग हे स्वतंत्र एक घटनात्मक त्यांची एक संस्था आहे आणि त्यांनी या निवडणुका जी आहे ते मुदतीच्या आत म्हणजे 5 वर्षाच्या जी मुदत असते प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची त्याची ती मुदत संपण्याच्या आत त्यांनी ते घेणं आवश्यक आहे। मात्र अनेक राज्यांमध्ये हे असं निदर्शनास आलं की या निवडणुका रखडल्या, त्यामुळे त्या संस्थेने जी याचिका केली त्याच्यात त्यांची मागणी अशी आहे की सर्वच राज्य सरकारांना हे आदेश द्यावे, राज्य निवडणूक आयोगांना आदेश द्यावे आणि राज्यघटनेचं पालन व्हावं। आता तरी स्थानिक स्वराज्य संस्था याला तारीख मिळेल असं एक आशा आहे आणि पूर्ण देशभराचा आणि खास करून महाराष्ट्र राज्याचा लक्ष या सुनावणीवर आहे असं समजून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गोपाल बरोबर मी उर्वशी खोना, झी 24 ताससाठी।